पुंडलिकार झालकार श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय हनुमान की जय मोतीराम महाराज की जय गुरु महाराज की जय। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बुजते दस्मैक्प्रदेशं विधिन्द्रादिदेवे सदा तुष्यमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवम्। असं गौरवपुत्र गणेशाला कौशल्यपुत्र रघुनंदन अंजनी पुत्र हनुमंतराय आलेल्या सर्व श्रोते मायबापाच्या चरणावर नमस्कार असणाऱ्या ठिकाणी आता कसंही मामा बोलू नाही, जाऊ द्या, काही घेऊन देणे भगवंताची असणाऱ्या ठिकाणी पवित्र असणाऱ्या ठिकाणी कथा आणि या रामचरित्रातील असणाऱ्या ठिकाणी शक्ती प्रसंगातील चौथ्या अध्यायाची उर्वरित राहिलेली असणाऱ्या ठिकाणी सेवा सद्गुरु जशा प्रकारे बुद्धी देतील त्या प्रकारे सोडवण्याचा प्रयत्न करू बरं काय असणार ज्यावेळेस असणारं पवित्र आकाश बंधन जात असताना राज ऋषी भरत असणारे महाराज खाली आहे. भरताने विचार केला कोण जात आहे. हनुमान प्रमाण काय म्हणलं बापू इमान राज ऋषी भरत असणाऱ्या ठिकाणी विचार करू लागलेले आहेत. मी एक सज्जन आहे, साधू आहे आणि साधू असून साधूच्या श्रमावरून असणाऱ्या ठिकाणी इमान देतो आहे. याला जराशी सुद्धा लाज नाही बोला. हो अशा प्रकारे एकाच ओळीमध्ये महाराजांना असणाऱ्या 3 प्रश्न टाकले तर बरं काय असणार. आता प्रश्न 3 आहेत, चतुर माणसाला समजून घेणे. बरोबर आहे मामा, कारण कुठं जरी गेलं तरी आमचं दैवत असं आहे, कारण आम्ही दैवाचे दास पंढरीरायाचे जसं असे तशा प्रकारे असणाऱ्या ठिकाणी प्रथम शास्त्री लोकांना सांगितलं त्याला परमार्थही नाही आणि असणार सोयीच्छा सुद्धा नाही बरं काय असणार. नाट्य असणाऱ्या ठिकाणी आपल्याला असणाऱ्या ठिकाणी गाढवाचं उदाहरण सांगितलं, पण ते शिवाजी बाबा 4 पायाच्या गाढवाचं उदाहरण आपल्यालाच आहे, लोकांना नाहीये. कसं विचारतं पुढच्या वेळी ऐकू. देखती जनपदा त्या असणाऱ्या ठिकाणी गाढवाचं उदाहरण नात्रा नसताना सांगितलेलं आहे. तशा प्रकारे स्त्री लोकांची गती नात्रा सांगू लागलेली आहे. एवढ्या प्रेमान असणाऱ्या ठिकाणी ती बाई असणाऱ्या ठिकाणी याला मारते, पण किती प्रेमान असणाऱ्या ठिकाणी तिचं झेलते पुढच्या वेळी ऐकू. एवढं दुःख होतंय बाबा असणाऱ्या ठिकाणी, पण एवढ्या दुःखामध्ये सुद्धा असणाऱ्या ठिकाणी या माणसाला किती आनंद होतो बापू.
काय उपयोग आहे रात्र रामायण करून? किती माझा भाग्य आहे, गडबड करू नको. चारच वया सांगायच्यात आपल्याला. किती माझा भाग्य या ठिकाणी उदयाला आलेलं आहे आणि इच्छा असणाऱ्या ठिकाणी, चरणाची असणाऱ्या ठिकाणी पद कमळ माझ्या हृदयाला लागतात. मी किती भाग्यवान आहे पुढच्या वेळी. सांगितलेले बरं काय असणार. माऊलीनं असणार एकाच वहीमध्ये सांगितलं, चित्त आराधी स्त्रियाचे छंदनाचे आणि माखर गारुडियाचे जैसे होय बर काय. तशी स्त्री लोकांच्या गती आहे. नंबर 2 ला सांगितलं असणाऱ्या ठिकाणी दारू पिणाराचं काय म्हणलं बापू? त्याच पैशाने जर या ठिकाणी असं सत्कार्य जर या ठिकाणी आपण केलं तर मोक्ष मिळतो बरं काय. मोक्ष असणारा असं नंतरायचं म्हणणं आहे. बोल स्वतःच्या खिशातला पैसा खर्च करतात. पूर्ण जवळ आहे कमाई. पूर्ण जवळ आहे ना वाटते. पूर्णाचा बाजार कोण दिवशी असते? शनिवारी का सोमवारी 2 दिवस असते. हे मला इकडचं माहित आहे. इकडचं जवळ वाईट केलेलं आहे. म्हणून असणाऱ्या ठिकाणी स्वतःचा बाजार आणणार नाहीत बरं का असणाऱ्या ठिकाणी ह्या मूर्ती. पण ते घेऊन आल्याशिवाय राहणार नाही. एवढी जगनिंद असणाऱ्या ठिकाणी स्वखर्च करून होतात बरं काय. काय वाटलं असेल त्याच्या जीवाला. या ठिकाणी नरक भोगतात बरं का असणार. ज्या पैशामुळे सर्व होतं बरं का असणार. म्हणून तुकोबाराय म्हणजे जोडून या धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचार. बघा असणाऱ्या ठिकाणी जे असणारे चिकट माणसाचं काम कसं असतं बघा. आता 2 वाजले की 2 वाजता जाऊन पाणी लावून आले. बरोबर आहे का? 2 वाजता जाऊन पाणी लावून आले. रुपया कुठं खर्च करणार नाही. रुपया जर खर्च झाला तर काय करतात बापू? कार्यामध्ये जर केले तर स्वमोक्ष असणाऱ्या ठिकाणी तुला मिळेल बाबा. कार्यासाठी असणाऱ्या बाबा असणारा आपण जर कार्य सतत भगवंतीने रजनी हाती धंगण गोविंद बेकार आहे. काय म्हणले बापू? देवाला म्हणे ना ते काही परत ठाऊक नाही. आज जमाना नाही निराशा पायी सदा पितरा. आणि मग अशा चिकट माणसाला असणार पंढरीची वारी करील का सत्यात ती पंगती फलाण्याची पट्टी आली का म्हणते आली. पट्टी तर देतच नाही. पण सगळ्याच वाढून नेल्याशिवाय इथं नाही बरं. असं असणाऱ्या ठिकाणी माणूस चिकट मग त्याला सणावाराची काही सोय राहते का? बखल सांगा वाटायला हो. पण पाठीवर एवढा धोंडा द्यायला बोल प्राणाची गाव पाय मी वखर उमा घालून तू माझं मागत घे पुढची होईल. पैसा 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 कमवतो
आणि कोपऱ्यामध्ये असणारं खांतो ते पहिलं होतं बरं. दगड माती तोंडात पहिली जाई, आता जाईन झाली होय. चलली का वानखेडे मामा? कुठून जाईल हो? तुमच्या घरामध्ये सगळ्या फरच्याच झाल्या का? कुठून जाईल सांगा ना. पहिले मातोडीचे घर होते आणि त्या मातोडीच्या घरामध्ये असणाऱ्या ठिकाणी याच्या दगड माती तोंडात जाऊन आखरीला मरतय, पण ते गठुड लोकांनाही घेऊ देत नाही, त्याच्या स्वरूप होऊन बसते म्हणून असं म्हणतात बरं. असा असणाऱ्या ठिकाणी आणि अशा असणाऱ्या ठिकाणी वर काय झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून असणाऱ्या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.